ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना काड्या टाकायची सवयच आहे। ते महायुतीत सातत्याने काडी टाकण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी आता गांभीर्याने पाहत नाही। त्यांच्याकडील सर्व अणुबॉम्ब संपलेत, आम्ही त्यांना महत्त्व देत नाही, असा टोला पर्यटन तथा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय। मंत्री देसाई म्हणाले, हिंदी भाषिक असलेल्या भागात गेल्यानंतर त्यांच्या बोलीभाषेत बोलावं लागतं, त्यामुळे मराठी भाषेबद्दल वेगळे बोलण्याचा मंत्री सरनाईक यांचा कोणताही उद्देश नव्हता। खासदार राऊत यांना काय काड्या टाकायची सवय आहे, महायुतीत काडी टाकण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न असतो, परंतु आज अखेर महायुतीमध्ये ते आग लावू शकले नाहीत। मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंबंधात दोन्ही पक्षाकडून अधिकृतपणे भाष्य होत नाही, तोवर यावर बोलणं योग्य नाही। राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली आहे, त्यापूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट झाली आहे, त्यामुळे अधिकृत कोणी जाहीर करत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही। अतिवृष्टीनंतरच्या मदतीबाबत ते म्हणाले, कृषी मंत्री यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे। मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मदतीबाबत निर्णय घेतला जाईल। केंद्र सरकारचे मदतीबाबतचे जे निकष आहेत त्याप्रमाणे राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाईल। दरम्यान मंत्री देसाई यांच्याकडे सांगली जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्या अनुषंगाने त्यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। पक्ष संघटन मजबूत करा, ताकद निर्माण करा, कोणतंही काम असो जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून थेट संपर्क साधा। दरम्यान यापुढे ज्यांचं संघटन मजबूत त्यांना संधी दिली जाईल, अशी तंबीही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। संजय राऊतांच्या बोलण्याकडे तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता, आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने बघत नाही, त्यामुळे संजय राऊतांना ही सवयच आहे। महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का याचा प्रयत्न ते खूप म्हणजे 2021-22ला जेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली तेव्हापासून त्यांचा हा प्रयत्न आहे। त्यांच्या आगबम सगळे संपले, पण महायुतीमध्ये ते काय आग लावू शकले नाहीत।